साला फायबरचा आहे. अरे यार या माचीचा डब्बा आहे हो, एक सरकतच नाही बाजूला, हर वेळेस मध्ये 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 असतो. बघ सावत्र बायको आहे माझी. लोट काय घ्यायचं. जय शिवराय मित्रांनो, कशात सगळेजण. स्वागत आहे तुमचं MK ब्लॉग्समध्ये. आता आपण आलो साईबाबा मंदिरच्या इथे. आता आपण फक्त टाइमपासच करतोय, काही कामधंदा नाही. आपल्यावर आता ऋतिक आहे आणि साहिल आहे. तर ही माझी गाडी आहे आणि ऋतिकची. आपण चाललो आता नाश्ता करायला. पहिला नाश्ता करतो, त्यानंतर आम्ही बाकी सगळी कामं करतो. साईबाबा मंदिरला आपण सगळं फिरतोय. आम्हाला काम धंदे नाही आहे. तुला काय काम असंच फिरत राहील आम्हाला? आम्ही ना काम आम्हाला भेटत नाही, जॉब बी, म्हणून आम्ही ना फिरायचं. आम्ही जॉबलेस माणसं. सगळ्यात मोठा आमच्यातला जॉबलेस युवा आहे. याला म्हणजे काहीच कामं विमं नाही आहेत. बापाचा पैसा निस्ता जोड, पैसा निस्ता जोड. चला निघू आता. चला आता आपण इथून चाललो साईबाबा मंदिरपासून. आज जरा मोसम चांगला म्हणलाय रे, एकदम गर्लफ्रेंड नसताना. तर आज मीच गाडी चालवतोय आणि मीच ब्लॉगिंग करतोय. आज माझा माणूस चालवणार आज मागे बसलाय. तो त्याला म्हणजे आज बोलो रेस्ट कर, हा मागे बसलाय. दुसरा आमचा अजून मागे. इथे सगळेजण हे करतात, वॉकिंग बिकिंग, आणि आम्ही फक्त गाडी घेऊन फिरतो. आम्हाला चालणं जमत नाही, आम्ही फक्त गाडीवरूनच फिरतो. आमच्या मागे कोण असतो, आम्ही भावत असतो. आम्हाला फक्त हा व्ह्यू आवडतो असावाला. शिवी येते, नुसते शिव्या तोडत येतात, नुसत्या शिव्या येतात तोंडामध्ये या लोकांसाठी. मला कामं कशी करतात शिवाय द्यायची. यो आमचा भाऊ ना, तुम्हाला सांगू का, ॲक्च्युली तो आधी ब्लॉग टाकलेला ना आम्ही, त्याच्यामध्ये नाराज झालेला तो. ते 2 गर्लफ्रेंडचं आम्ही बोललेलो. खरंच एका गर्लफ्रेंडने आमचे ब्लॉग बघितला आणि भांडणं केले. बाईचं ब्रेकअपवरती आलं आहे आणि ते आता बघू, ते कॉल सॉल्व करू. मग त्याच्या आधी आम्ही आता नाश्ता करतो जाऊन. मला ऋतिक नाराज आहेस का तू? ऋतिक नाराज आहे. ऋतिक आता ना ते असं जरा नाराज झालाय. ते त्याच्या आवडीचीच पोरगी त्याचा भांडणं केलं. तो बोलतो दुसरी मला सोडून गेले चाललं असतं, पण ती सोडून नव्हती जायला पाहिजे, तीच गेले. ह्याची पण चुकी आहे भावांनो. आता एकीने ब्लॉग बघितला तर बघितला, मला काय करायचं भाई, मी कंटेंट काढतो माझं गरीब पोरगा आपला. पण अंगातले चाळे ह्याचे काही कमी नाही होत त्याला ते. आणि मेन गोष्ट त्या ऋतिकच्या गाडीला आम्हाला काय करायचं आहे, ऋतिकला काय करायचं त्याला पण माहित नाही. काय सजेशन ते अँटॉर्कला म्हणजे काय करायचं त्याला माहिती नाही. फक्त मला बोलतं मला गाडीला स्टिकर लावायचा. आता कुठला लावायचा, काय लावायचं, काय माहीतच नाही. हे जी गाडी आम्ही ना आता सध्या ह्याला वापरणार आहे, ओला रॅपिडोला ही गाडी वापरायची. आणि आमचं नाश्त्याचं ठिकाण इथं आम्ही नाश्ता करतो. आम्ही तुम्हाला इथंच घाऊन असतो, तुम्ही कुठं गावत नाही, आम्ही इथंच पडित असतो. ते गेलाय नाश्ता आणायला ना, हर वेळेस ऋतिकच नाश्ता आणायला तो ना. आम्ही दोघं फक्त असे इथे बसायचं काम करतो. ही गाडी आम्ही फक्त बसायची कामं करतो, ते फक्त नाश्ता आणतो जाऊन. ते फक्त नाश्ता आणायची कामं करतो. आला आता घेऊन. आम्हाला माहिती आहे भजीपावच लागतं आणि बराबर भजीपाव घेऊन आलाय शेट भाई. कांदा भजी नाश्ता करतो. त्याला माहिती आहे आम्ही नाश्ता काय करतो, बरोबर त्यांनी आणतो. भजीपावच खातो आम्ही. त्याला ते भारी लागतो. या इथे काय नाव आहे रे, बोबाटा. मी येतो, मलाच माहीत नाही नाव काय. चला मग भजी खातो, आता भेटतो नंतर. हे तेल आहे. आमच्या आता भजी खाऊन झाले आणि ऋतिकने परत काहीतरी खायला आणलंय. जवळ पोट भरेपर्यंत आम्ही इथं जात नाही. आणि आता ठेवणार माझ्याच गाडीवरती, मला वाटलेलंच. ठेव. काय आणलं ऋतिक, काय आणलं? कांदा भजी पाव सांगितलेलं. यो कांदा भजी घेऊन येतो रे, कसा माणूस आहे. ठेव गाडीवर. चटणी गाडीवर ठेवलीस. जर का गाडीवर सांडली, चटणी सांडली ती पण कुठून गाड्याला टिबल स्टँडवर गाडी चटणी सांगायला ते जीवाला ट्रिपल स्टँडवर त्याला साहेब कोणी घालवला. आता चाय प्यायला स्टेशनला. हे दोघं मागे आहेत आणि पुढे एकटाच गाडी चालत आहे. हे दोघं एकाच गाडीवर बसले. मला एकट्याला सोडले या लोकांनी. आम्ही नाश्ता केला माताडी बिल्डिंग पाशी आणि आता चाय प्यायला चाललो स्टेशनला. एका जागी आमचं कधीच काही नसतं आणि त्यात एकटा गाडी चालवतो, शूट करतोय आणि हे दोघे फुल मजा घेतात माझीच. सांगतोय आता ना उतरू जाता गाडीवरून. गाडी चालवतो स्टेशनला चाय प्यायला जातो. आलो आता स्टेशनला पोहोचलो आपण जातो येवले चायमध्ये चाय प्यायला. इथे तिथं आपण चहा पित नाही, आपण येवलेला जातो स्टेशनच्या.
बाकी येवले इथं सगळ्यात बेस्टच्या गोळा येवलेचाच भेटतो. आता नागोरी आहे चांगला पण येवलेची काय म्हणजे बातच नाही भावाचं. हे तो करायला बाग आहे. गाडी एक साईडला घेतो मी एकटाच असल्यामुळे. येवलेला गर्दी, येवलेला फुल गर्दी गाडीला. त्यात ह्या गाडीवाले काय सुट्टी देत नाहीत. तर आलो येवलेच्या जवळ पण हे दोघं कुठं राहिले काय माहिती. हे लोकांना गाडी लावायला जागा भेटत नाही. लोक आले का हे अजून रोडच पार करतात, त्यांना रस्ताच भेटत नाही. अरे आता हे आयला अशा वगैरे आता जसं की काय बोलत. अरे रोड पार कर, अरे पार कर. येणारच नाहीत ते पुढे थांबवलं त्यांना घेऊन. बाळा असल्यावर यांना समजायला लागते. रोड बिल पार करत नाही. मला गाडी चालवता येत नाही यार. चहा पिऊन झालेला आहे आता. आम्ही आता आलो नागोरी बशी मसाला दूध प्यायला. आम्ही तिघं मसाला दूध प्यायला. चहा पिऊन आमचं मन नाही भरला. चहा मला कोणाला आवडला नाही एवढा म्हणून आम्ही आता मसाला दूध पितो. आहे यार या माचीचा डब्बा आहे हो, एक सरकतच नाही बाजूला. हर वेळेस मध्ये 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 असतो. काय रे साहिल, ह्यो माचीचा डब्बा सारखा मध्ये मध्ये असतो. आईला ह्यो माचीचा डब्बा ना सारखा म्हणजे इरिटेट करतो रे. चहा वगैरे घेऊ, दूध वगैरे. आपण चाललोय कणसोली गार्डनला. साहिलला माझी गाडी दिली आणि मी ऋतिकच्या मागे बसलोय. आम्ही असंच आदलेमध्ये आमच्या मनात येईल ते आम्ही करत असतो. गाड्या कोणाही कोणाच्याही चालवतं. आम्हाला काही लेनदेनच नाही आमच्या गाड्या कोण चालवतं काय नाही. हा कधी माझी चालवतो, कधी मी चालवतो, साहिलची कधी मी चालवतो. आम्ही एकमेकाच्या गाड्या नेहमी चालवतच असतो. कोणाचीच गाडी उभी ठेवत नाही. काल साहिलची गाडी घेऊन फिरत होतो. आज म्हटलं माझी काढू, माझी उभीच होती. साहिल आता माझ्या गाडी चालवतं. आईला घे आता काढा आमची. आता हे असे लोक आता घे आता काय बोलायचं ना, असे लायकी काढा. म्हणून यांना मी कुठं घेत नाही फिरायला. आता गार्डनमध्ये जायचं, गाडी पार्किंगला लावतो आणि गार्डन सेंटर पार्किंग जाऊया. ए मांजर तुझ्या याला सर्व बाजूला. आमच्या आता मांजरीने रस्ता कापला आहे. चालू सेंटर पार्कला गाड्या लावल्यात पार्किंगला. सेंटर पार्क बघायला कामावून सुटलो ना आता चाललो. आई शपथ गर्लफ्रेंड बाई ही बघ, ही सावत्र आहे. अरे लोक मला अचानक भेटली. ही बघ सावत्र बायको आहे माझी. लोट काय घ्यायचं. सख्या बाई कुठे. अरे सख्या बायकाने बाई काय सांगू, एवढा मोठा नवस धरलाय की ते तिला मला भेटतच नाही. समोर ती भेटली असती तर मग आता काय अशी एकटा गाडी बसून आलो असतो. समोर संपले. मग या सावत्र बायकोच्या पेक्षा मी माझी गाडी घेऊन मस्त आलो असतो. घरामध्ये बाईक उभे, बाईकवरती मस्त विरत आलो असतो. लडाखला बाई नक्कीच जाऊया. सगळ्यांनी जायचं लडाखला. लडाखला बायकोला घेऊन जाण्यापेक्षा मित्रांना घेऊन जाणार मजा आहे. काय बोलतो, मित्रांना घेऊन लडाखला जायचं. हे काय पाणी बोलतात जायचं. लडाखच्या आधी आम्ही जायचं प्लॅन आहे रायगड साईडला. कुठल्या तरी किल्ल्यावर जाणार आहे आम्ही. नक्कीच जाऊ, तुम्हाला पण घेऊन जाऊ. सगळं सुमसाम आहे आज. अरे इकडून चल. बघू शकता आज सगळं सुमसाम. आज सगळं सुमसाम आहे बाई. मध्ये काय करतो मला कधी कधी कळत नाही. सुमसाम आज पूर्ण गार्डन सुमसाम आहे. पावसामुळे पूर्ण वाट लागले. प्रत्येक वायरी बघ ह्याच्यामध्ये गेलं पाहिजे यार खेळायला वगैरे. बॅट आहे माझ्याकडे भाई, आहे माझ्याकडे बॅट आहे, बॉल आहे, सगळं आहे. फक्त खेळायला असे मित्र नाही. त्यांना कंटाळा येतो. ऋतिकला कधी बोलून ऋतिक बोलतो नाही रे मला कंटाळा आलाय. आम्हाला मोठे माणसं यांना सगळं मोठंच लागतं. अरे माणसं मग बारक्या पोरामध्ये कधी ते खेळत जा. आता ऋतिक मग अशी बोलत होता की ह्याच्यात जाऊन खेळायचं आहे. आता बारकं कोण आणि मोठं कोण सांगा मलाच. ऋतिकची इच्छा काय आहे, ह्याच्यात स्लाईड करायची. त्याला देणार आहेत. आणि आमचं चाललंय पटंग. चल ये पुढं भुलभुलैया आहे. चल भुलभुलैयामध्ये जाऊ पुढे. आरामाची भेटणार नाही. अरे लय इथं गणपती इथं आतमध्ये भुलभुलैया आहे. ती म्हणजे सुरू होते खतम. हे भुलभुलैया सुरू होते खतम. आणि आज अंधार आहे सगळीकडे. 5 नंबरची काढली होती का कुठली 5 नंबर. आता वर बसून बघायचं यांना. इथे वर जाऊन बसून बघू. हे आहे गार्डन पूर्ण. हाय छोटंसंच आहे. इकडे भुलभुलैया. आता आपलं गार्डन फिरून झालेलं आहे. आम्ही निघतो आता घरी जायला. 2000 घेणार होतो तो. गार्डन मध्ये काय राहिलं नाही. इथल्या सगळं सुमसाम आहे. कोण हायच नाही आहे गार्डन. चाललो आता निवांत घरी.
काय करायचं नाही तर गार्डनमध्ये म्हणजे काय फिरायसारखं काय राहिलं नाही आधीसारखं. कुठल्या कुठल्या ते माणसासोबत त्या चला मग हाय लोक ते मीटिंगमध्ये जाऊन उभं राहू. चला मीटिंग चालू आहे. चला हे नको चला ह्यांची मीटिंग चालू आहे. मीटिंगमध्ये जाऊया. टॉपिक यांचं काय यांना विचारूया. अध्यक्ष महोदय ते हे थांब लेडीज आहेत ते. इज्जत दे. इथं सर इथं उभे आहेत बाबा. अध्यक्ष महोदय तुमचे हा, बस. मी काय बोलतो साहिलचं लग्न याशी लावताय का नाही तुम्ही? जोडी जमेल का? मग जमते भाई जमते. बघू उभा राहा. हा भाई हाईटला बारके ते सगळं राहू द्या. ठीक आहे. सासरा इथं आहे. आणि भाऊ तुम्ही देताय का नाही? आणि यो भाऊ तुम्ही पोरगी देताय का तो बोलतो माझ्या पुरीला चांगलं ठेव ना, माझ्या बहिणीला सरळ ठेवतो. नवीन सरळ म्हणजे विषय आहे का? आणि घेऱ्यामध्ये मी अडकलोय. मी जर म्हणणार बिंदा त्याला तोडवा पुस्तकात मारा. आम्ही याला बोलत पण नाही. रेडी असता हे बघतो का हे चापड हे ऐसा तू रेडी नाही आहेस बोलली का? का? ए, तू रेडी आहेस? नाही बाई बघा इथं मीटिंग चालली आहे. जरा डिस्कशन चालू आहे. काय आम्ही जुळवून देतो थोडं बाई. कशाला भावाला चिडतो उगाच? भावाची मारा लागला भाऊ म्हणजे. माझे साले को छेड मत तू साले को छेड मत. आता बसून माझं घेतो साल्याची. साला फायबरचा आहे. बायको तरी कुठे ओरिजिनल बायको फायबरची आहे. मेड इन फायबर. बायको हात लावतो माझे. बाई असू द्या वहिनी जाऊ द्या. साला फायबरचा नाही. या कोण आहे? कोण आहे बे? हे नको रे. सासरा आहे ना. बघ सासरवाडीत प्रेमाने बोलून मारल. फॉर्च्युनर देणार आहे मला हुंड्यात. काय बोलता? मी करतो मग लग्न. फॉर्च्युनर भेटते. त्याला मला जीटी दिली तरी बस होते. एक कॉन्टिनेंटल GT 650 एक बंगला बस झालं. काय पॉकेटमध्ये पैसे बिसे आहेत? बघ बंद आहे. फायबरचं आहे ना ते. फायबरचं आहे. फायबरचं आहे. थांबा इथं खरं डिस्कशन चाललेलं कसलं माहिती आहे का? फिरायला जायचं डिस्कशन चाललेलं. ते दोघं बोलतात मी फिरायला जाणार. हे बोलते मी पण येणार. आता ते तू सांग कोणाला घेऊन जातं? आपण पोरीला नेऊया. पोरीला हां घेऊन बघा माझ्या मागे बसायला पोरगी ह्याच्या मागे बसायला पोरगी ऋतिकच्या मागे बसायला पोरगी. गेल्यावर घेऊन जा असं उचलून ठेवा. आता सेम झालं ऋतिकच्या पोरगी बसायला का नाही? बॅग भरून पैसा आहे. ते नाही ऋतिकच्या मागे बसायला पोरगी का नाही? तर आम्ही ब्लॉक टाकला त्याच्यामध्ये दोघे ठेवले. आता दोघे बोलले जा. ती बोलते त्याला घेऊन जा. ती बोलले तिला घेऊन जा. ती घाण अडकलाय. याला ऋतिकात आमचा घाण अडकलाय. जाऊ दे आता. आता ऋतिक जाऊ दे माझा झालीसाठी. ऋतिक बघ साहिलच्या मागे पोरगे होले. माझ्या मागे भेटेल कोण ना कोणतरी बसायला. पण बिचार ऋतिक बोलाल 2-2 होत्या. या कुणालनी घालवल्या नाही का रे? 2-2 ह्याच्या पोरी. आता ती बोलते तिला घेऊन जा. ती बोलते तिला घेऊन जा. ऋतिक गेला आता भाई. ब्रेकअप आमच्या बरोबरीला आला आता तो. सिंगल गाडी आता एमटी आमच्या. तो घेईल तुझी मैत्रीण आहे ना. त्याच्या मैत्रिणी लय आहेत बाबा. आधी ऋतिककडे म्हणजे मैत्रिणी एवढे आहेत की सांगता येत नाही. काय सांगू शकत नाही. आता इथून बाहेर आता मोठा राऊंड मारून जाऊया. हा पट्टाच भारी वाटतो. एडिट केलं की तिथे फोटो काढायचे आहेत. आता थोडे फोटो वगैरे काढूया. ऋतिक खरं सांगतो तू गेलास ना 4 दिवस स्टोऱ्या पडतील भाई लगातार 10. हा कसा काय याला ऋतिक तू एक पोस्ट सांग बाबा. ऋतिक लय लाजत. ऋतिक मध्ये टेन्शन घेते त्यांनी भाई. दुसरी पटवू घे तुला आपण. काय नाही होत रे आम्हाला भेटत नाही. आम्ही जन्मापासून सिंगल आहे आल्यापासून. इकडे मॅटर झालेला आहे दाखवू नको हे. आणि आम्ही चाललोय गपचूप. हा पट्टा आहे चांगला एकदम फिरायचं आहे. इकडे मार्केट हा पट्टा 2च नारळ. तू पण हा शूट केलास काय? मरतो रांडो तू बोलू तू. नाही भाई आहे मरतात ते काय. गार्डनला आले असं बघितलं बघा बरं. ऋतिक पोचते ना असं तो. ऋतिक तू मुझसे प्यार करती क्यों नहीं ऐसा करता हूँ. ऋतिक त्यासाठी 2 शब्द बोलून टाकशील नको? चालून दमले आता. आता ऋतिकाला बसायला. ऋतिकचे तर दम्याचा प्रॉब्लेम आहे. मांजरीची मजा. मांजर ऋतिक तुला बघून पळाली बाई. ऋतिक तुला मांजर भ्यायले. ऋतिकला बघून ना मांजर पण घेऊन पळून गेली. ती बघते कशी बघा. ती ऋतिक तुला इग्नोर मारते. फुल टू इग्नोर मारते. ऋतिकला बोलते तू निघ रे. कोण आहे तू? चल बे कुठे. ऋतिकला बघून मांजर इग्नोर मारते. बरं झालं तुला सोडून गेलाय तुझ्या बाई. ती बघत पण नाही बघ. ती गेली तुझ्या पुढे ॲटिट्यूड दाखवून चालली तुला बाई. ऋतिक तुला ॲटिट्यूड दाखवून चालली ती बाई.
बघ तुला बघते बोलते शी. साहिल भाई, साहिल सगळ्यांच्या येत आलं. साहिल ऋतिकडे हाच टॅलेंट आहे भाई. आधी पोरगी पळून जाते नंतर जवळ येते. म्हणून ऋतिकडे 2 गर्लफ्रेंड आहेत. साहिलच्या जवळ फक्त प्राणी येतात. एवढंच आहे साहिल. साहिल एवढंच करू शकतो. ऋतिकने बोलवलं की चालली ती. ऋतिकने बोलवली चालली बोल. बघ थोडी घाबरते. तिला उंदीर आवडतो. तुला उंदीर आवडतो का? बघ हा बोलते ती पण. हा बोलते हे भेत्रट आहे बघ. भेत्रट आहे. जाऊ तिला 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 खेळू द्या. हे दोघांना काही कामं नाहीत. उगाच तिला परेशान करतात. तिला इथं बसायला आलं तर बसा ना गपचूप आहे ना. कशाला चला आता चाललो गार्डन म्हणून घरी. लय फिरलो. माझ्या गाडी चावी तुझ्याकडेच आहे भाई. बघा गाडीची चावी घेऊन बसलाय. आता गार्डन फिरून झाले. आता चाललो घरी. आता गार्डनच्या बाहेर. गाड्या कुठं लावल्या तर आपल्या गाड्याकडे जाऊया. आलो आता गाडीजवळ. चल साईल गाडी काढ. ऋतिक सारखा म्हणजे गाडी लांबच लावतो तो. कधी जवळ लावत नाही. म्हणजे आम्ही त्याच्यापासून 4 हात लांब राहतो. आम्ही त्याच्याजवळ पण राहत नाही काय रे. निघालो आता घरी जायला गाडीवर. किंवा आमचा दुसरा रायडर असा जातो फाटाफट जातो. आता काय बोलायचं. मी दुसऱ्याने शिवाय घालतो गाडी पाचाला. तो म्हणून याला घालून देत नाही. काय सुधरत नाही. याला बोलून फायदा नाही. नियम पाळत नुसता गाडी पळवतो नुसता. आम्ही दुसऱ्यांना सांगतो गाडी पळवू नका. आणि आमचाच मित्र गाडी नुसता तोफान पळवतो. त्याला गाडी पळवायला तुला कोणी शिकवले? मी शिकवले याला. साईडला गाडी शिकवले. गाडी शिकून घेतो. बापरे. गाडी मी शिकवले आणि आता बोलतो मुलींकडनं गाडी शिकवून घेतो. आता मुलींना गाडी शिकवली. कोणाला गाडी शिकायची असेल ना तर साईडला कॉन्टॅक्ट करा. 500 रुपये प्रत्येक दिवसाला. किती? 500 रुपये प्रत्येक दिवसाला. भावांना माझ्यापाशी या. मी शिकवेन. 1000 रुपये घे. 1000 रुपये घे. 500 यायला देत आहे मला. 250 द्या मी घेतो. गाडी कुठं गाडी शिकला म्हणजे डायरेक्ट खपला. पोरीचा फ्री. बघा भाई पोरीसाठी फ्री आहे. मी पैसे घेणार. मी काही नीच माणूस आहे. मला पोरगी बिरगी नाही फरक. मी पैसे घेणार आहे. पोरगी बिरगी गेली तेल लावा. फक्त पोरीन कुठं महिन्याचे 500 गेले. एवढं फरक आहे. हा एवढा येडा आहे ना. पोरगी बसून शिकायला. पोरगीला स्वतः 500 रुपये खर्च करून येईल. आता वाढू द्या. चला मग आता पोहोचलो. आता डिमांड जवळ पोहोचलो. फुल हवेचा आवाज येत असेल तुम्हाला खूप सारा. गाडी आमचे म्हणजे फास्टच पळते गाडी आपली. हळू चालवायला कंटाळा येतो या लोकांना. चला मग आता डिमांड जवळ पोहोचलो. ऋतिक मागे. ऋतिक आता ऋतिकला बोललो की ऋतिक मागे राहिला. ऋतिकला काय बोललो ना. ऋतिक म्हणजे हवेसारखा जातो. हवेसारखा. आणि तुम्हाला आम्ही रोज 3 जण दिसणार. आमच्यामुळे 4था कोण येणार नाही. आणि आला तरी तो आमच्यामध्ये असं टिकत नाही. तो लगेच घरी पळतात. कारण की आम्ही 3 जण मिळून मग एकालाच रोस्ट करतो. आता हा चालला गावात. हे चालला ऋतिक. ऋतिक चालला घरी. टाटा करून जा. ऋतिक शिवी देतो ऋतिकला. तर आता आलो घराजवळ. आपल्या घराजवळ म्हणून सांगायला चालला आता. ऋतिक गेला आणि आता आपण आलो आनंद पॅलेस जवळ आलोय. ऋतिक आता मच्छी वगैरे घेऊनच जाणार. हो जाणारच नाही. चला मग आता आमचा कुंडली तलाव फेमस. कुंडली तलाव. एक कशासाठी मी विसरलो. माझीच गाडी आहे आणि मला वाटलं साहिलची गाडी आहे म्हणून साहिलला बोलतो. मी माझ्या घरापाशी गेलो होतो. साहिलला बोलतो साहिल तू जा. साहिल होतं काय गाडीत तुझी आहे. आता साहिलला सोडून मी परत तिथे जातो. मला कदाचित वाटलं की हरवेळेस साहिलच गाडी घेऊन येतो साहिलची. तर ज्यावेळेस माझी गाडी घेतलेली मला माहीतच नाही. मी विचारूनच गेलो माझी गाडी आहे. आणि मी याला बोलतोय तू जा.
माझी गाडी घेऊन गेलो असतो आता माझी गाडी हा घेऊन गेला असता आणि हा चाललेला, पण नंतर आठवलं की अरे गाडी माझी आहे, ह्याला सोडून मला जायला लागणार आणि घरी जाऊन बोलायचं गाडी कुठे गेली आणि घरी जाऊन बसलो 40 शोधत. आमच्या दोघांच्या गाड्या सारख्याच आहेत, एकसारख्याच आहेत गाड्या म्हणजे, फक्त जरा कलर डिफरन्स आहे आणि मॉडेलचा पण. टॉप मॉडेल आहे आपला, बेस मॉडेल आहे, तरी काय फरक पडत नाही. आम्ही लय गाड्या पळवतो, आमच्या लय तुफान. आता जरा लोकलला फिरतोय म्हणून जरा लॉंग रूट लवकरच येईल, तेव्हा मोठं ब्लॉगिंग पण करू आपण. चला साहिलला सोडतो आता, मी निघतो घरी मी पण. आपण आलो साहिलच्या घरी. साहिल आता इथं टाटा करू, आपण आपल्या घरी जाऊ आणि ब्लॉग पण इथंच एंड करतो. तर चला मग, ब्लॉग मला आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करून जावा. चला, थँक्यू फॉर वॉचिंग. टाटा.